लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारचे नवे निकष। दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागेल। पात्र महिलांना लाभ मिळण्यासाठी कठोर पावलं। लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच। राजू शेट्टींचा हल्लाबोल। करदात्यांच्या पैशातून योजनेसाठी 46,000 कोटींचा खर्च, शेट्टींचा आरोप। एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी होणार। ठाकरेंच्या माजी आमदारांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश। पुरस्कार सोहळ्यावरील टीकेनंतर संजय राऊत आणि शरद पवार पहिल्यांदाच एका मंचावर। संसद भवन ते सेंट्रल विस्टा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दोन्ही नेते एकत्र। दमानियान पाठोपाठ आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचेही धनंजय मुंडेंवरती आरोप। मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून जीआर काढल्याचा दावा। मुंडेंनी आरोप फेटाळले। अजित पवारांच्या आदेशानंतरही धनंजय मुंडे 6 पैकी एकाही जनता दरबाराला उपस्थित नाहीत। मुंडेंनी पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा। रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री। रामलीला मैदानात आज भव्य शपथविधी सोहळा। फडणवीस, शिंदे, अजित पवारही उपस्थित राहणार। मुंबईमध्ये कोळशावरच्या तंदूर भट्टीवरती बंदी घातल्याने पावाचा पुरवठा विस्कळीत होणार। इराणी बेकर्स असोसिएशनचा इशारा। ढाबा, हॉटेल, बेकरीवरील कारवाई बंद करण्याची मागणी। संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन। शेगावामध्ये भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी। गजानन महाराज मंदिराला आकर्षक सजावट। मदत मागायला भारतात आलेल्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचा भाऊ मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत। नादिर खानला पाकिस्तानला पाठवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।